तर 12 जणांपैकी आता 5 तरुणांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता टप्प्याटप्प्याने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे। खडकावर जे आहे ते थोडंसं लँडिंग होत असताना अडथळे येत आहेत, मात्र तरी सुद्धा पूर्णपणे प्रयत्न जे आहे ते केले जात आहेत। 5 तरुणांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेले आहे आणि आता टप्प्याटप्प्याने इतर तरुणांची सुद्धा या ठिकाणाहून सुटका केली जाते। गाव या शिवारामध्ये गिरणा नदी पात्रात 15 जण अटकलेले होते। आता त्यांना काय रेस्क्यू करण्यात आलेले आणि त्यापैकी 3 जणांना आता रेस्क्यू केलेलं आपण बघू शकतो। काय नाव आहे? काय अनुभव? रुको ना दादा, रुको ना, भले हो जान दो फिर बता दे तुम्हें। आप कब गए थे? कल गए थे ना। अच्छा, जब गए थे तब पानी कैसा था? पानी नहीं था फिर, अच्छा, उसके बाद लगे पानी आया। हाँ 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 हाँ। हम लोग उधर पहुंचे, उधर से रिटर्न जैसे वैसे पानी आ गया। आप कितने लोग थे? हम ये 4 जन थे और उसके बाद में और उधर है अच्छा, कोई आप कहाँ से हम दुलिया से मच्छी पकड़ने आए थे। अनेक यापैकी अजून 3 ते 4 जण त्यांना रेस्क्यू करण्यात येते। आपण बोलू शकतो नेमकं भाई और कितने लोग हैं वहाँ पे? अभी 15 लोग टोटल थे, जिसमें से हम 5 क्या नाम है और क्या लग रहा है? नाम क्या है? नाम शाबान खान है। क्या हुआ? आता 4 जणांना रेस्क्यू करण्यात पोलिसांना यश आले, वायुदलाला यश आलेले आहे आणि आपण बघू शकतो आता पुन्हा राहिलेल्या उर्वरित लोकांना देखील रेस्क्यू करण्यात येत आहे। चालू आहे का? तर ज्या तरुणांची सध्या सुटका करण्यात आलेली आहे त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा हा प्रयत्न आहे। 15 जण आम्ही त्या ठिकाणी होतो। काल ज्या वेळेला आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यावेळेला पाण्याची पातळी इतकी नव्हती, मात्र ज्यावेळेला खडकावर पोहोचलो त्याच्यानंतर पाण्याचा प्रवाह वाढला आणि आम्ही त्या ठिकाणी अडकलो, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत आणि आता त्यांचं रेस्क्यू करण्यात आलेलं आहे, त्यांचं बचाव कार्य करण्यात आलेलं आहे। टप्प्याटप्प्यानं हेलिकॉप्टरच्या साह्यानं या तरुणांची सुटका या ठिकाणाहून केली जाते। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे नदी नाले हे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत। धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा वाढलेला आहे आणि अशामध्येच अशा ठिकाणी जात असताना पूर्णपणे काळजी घेण्याचं आवाहन हे सातत्यानं प्रशासनाकडून केलं जात आहे। काल ज्या वेळेला ही तरुण या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेला पाण्याची पातळी इतकी नव्हती, पाण्याचा प्रवाह नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे। तर आता दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर या ठिकाणी गेलेला आहे। अगोदर 5 जणांना या परिसरातून या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आलेलं आहे, त्यांचं रेस्क्यू झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये हे ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि आता काही तरुणांना घेऊन पुन्हा हेलिकॉप्टर जे आहे ते बाहेरच्या भागामध्ये येत आहे। गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टर रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे। ही थेट दृश्य TV9 मराठीवर आपण पाहताय। 20 तासांपासून हे तरुण जे आहे त्या खडकावर अडकून पडलेले होते। SDRFची टीम, अग्निशमन दलाचे अधिकारी बचाव कार्यासाठी पोहोचलेले होते। कालपासूनच बचाव कार्य सुरू होतं, मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की या तरुणांची सुटका करणं शक्य नव्हतं, मात्र अखेर आता हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे। तर सुरुवातीला 5 तरुणांना बाहेर काढण्यात आलं आणि आता सुद्धा काही तरुणांना घेऊन हेलिकॉप्टर जे आहे ते या भागामध्ये आलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे। गिरणा नदीमधील 12 तरुणांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे। कालपासून या ठिकाणी संपूर्ण प्रशासकीय मंडळ जे आहे, अधिकारी वर्ग जो आहे तो या तरुणांच्या बचावासाठी तत्पर होतं। त्यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न जे आहे ते केले जात होते। SDRFची टीम असो किंवा अग्निशमन दलाचे अधिकारी या तरुणांच्या बचावासाठी, त्यांचं रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी दाखल होतं, ठाण मांडून होतं, मात्र पाण्याची पातळी जी आहे ती कमी होत नव्हती आणि त्याच्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे होते। मात्र आता जवळपास 18 ते 20 तास उलटून गेलेले आहेत आणि आता या तरुणांचं टप्प्याटप्प्याने बचाव कार्य, रेस्क्यू जे आहे ते त्यांना केलं जात आहे। सुरुवातीला 5 तरुणांना या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे आणि आता ही 4 ते 5 तरुणांची सुटका या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे। ही थेट दृश्य रेस्क्यू ऑपरेशनची आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर पाहताय। नदीपात्रामध्ये अडकलेल्या 12 तरुणांची सुखरूपपणे सुटका जी आहे ती या ठिकाणी केली जाते। गिरणा नदी पात्र जे आहे ते पावसामुळे जे आहे ते ओसंडून वाहू लागलेलं आहे। या भागामध्ये जाऊ नका, नद्यांच्या किनारी जाऊ नका असं प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जात आहे। मात्र सुटका केलेल्या तरुणांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला ते या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेला नदीचं पात्र जे आहे ते कोरडं होतं, पाण्याचा प्रवाह नव्हता।